बाबासाहेबांचं आगमन होत आहे आणि मी एका मिनिटात या ठिकाणी थांबतोय मित्र हो. फडणवीस याच्यामध्ये ती खुमखुमी आहे. आज आनंदराज आंबेडकर साहेब इथून आदेश देतील आणि फडणवीसाला ते बंद करावं लागेल. आणि एकच अर्धाच मिनिट सांगतो की इथल्या आंबेडकर वाद्यांना मी एक चिंतन करावं त्यांनी की बाबासाहेबांनी मातंग समाज तुमच्या मागे का आला नाही. आणि एवढा मोठा आभार मानतो. मी जास्त काही बोलणार नाही, पण फक्त एकच सांगेन, वेळ बदलतो, काळ बदलते आणि आता वेळ बदलायला लागलाय. आधी इकडचे सत्ताधारी लोक फक्त बाबासाहेबांना एका जातीचे मानत होते. आज आपण सर्वजण बघत असाल, गल्ली ते दिल्ली फक्त एकच नारा आणि एकच माणूस अख्ख्या जगामध्ये त्याचं नाव होते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या बापाने एवढं मोठं कार्य केलंय, आपल्या बापाने एवढं मोठं कार्य केलंय की इकडचे मनुवाद असतील किंवा कुठलेही वाद असतील, ते लोक त्याला कितीही दाबायला प्रयत्न केला, पण तो नेता कधीच दाबल्या जाणार नाही. मी आजच्या तरुण वर्गांना एकच सांगतोय, आज सगळे तरुण मिळून एक आलात, इकडच्या धर्मेंद्रचा राजीनामा घेतला. आज आपल्या सर्वांना एक होऊन इकडचा नरेंद्र असेल, इकडचा देवेंद्र असेल किंवा इकडच्या अख्ख्या देशातला कुठलाही दलिंदर असेल, त्याला आपण घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीये. आणि जाता जाता एकच सांगतो की या सरकारला सांगतो की तुम्ही किती बी लावा शक्ती, तुम्ही किती बी लढवा युक्ती, तुम्ही करा किती बी हल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला. आणि सर्वांना जय भीम, जय संविधान. धन्यवाद.